अरे दे ना बाबा लवकर पाठवून फिटर. हा चाक इथं उघडायचं बघतोय तर मला जमाना ती. लाभाड झाले तुम्ही सगळी. मुकादम, अहो कधी येणार टोळी माझ्याकडे? अहो, काय माहितीये का त्याचं, आज जरा बाजाराचा दिवस आहे ना, मग टोळीला म्हणलं करा आराम, 2 दिवसात येईन तुमच्या इकडे. नक्की टोळी आराम आहे का? आणि त्या सुहाच्या वावरात कोणाची टोळी? अहो त्याचं काय माहितीये का, थोडं शेज आहे त्याचं आपलं, म्हणलं 2 दिवसात उरकन देतो मग पाठवून तुमच्याकडे. अहो का असं काय करताय मुकादम? त्याच्या अगोदर माझा नंबर होता. अहो अख्खा ऊस वाळून चाललाय माझा. त्याचं काय माहितीये का, तुम्हाला तर म्हणलं होतं 4-2 हजार रुपये द्या टोळीवाल्यांना. आता ते सुहासराव तुमचं 5,000 रुपये दिल्यात. हा माणसं उड्या मारीत गेली ऊस तोडाय त्याचा. तुमच्या ज्याने पैसा सुटत नाही. अहो तुम्हाला काय पटत का? कुठून देणार आहे हो मी पैसे? हा अहो मला कांदा लावायचं, त्या कांद्याचं रोप आणलं त्याला 10,000 रुपये द्यायचे. बाया येणार कांदा लावायला त्यांना 10,000 रुपये. खत औषधं आणायच्यात त्याला 15-20 हजार जाणार. ऊस तुटून नाही गेला तर कुठून पैसे देणार मी? ऊसाचं पैसे आलं तर मी पैसे देईन ना. आणि तुम्ही तर तो ऊस तोडायलाच पैसे मागतायत. काय माहितीये का तुम्हाला, कसं असतंय, तुम्ही एवढं कमवणार, आम्हाला नको का थोडंफार? हा द्यायला लागते हो, ऐकत नाही तोडीवाली त्याशिवाय. हा असं आहे बाई तुमचं. हा